कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मकर संक्रांती येते तर तिळगुळाच्या लाडवाची रेसिपी तर हवीच नाही का? पण हे लाडू ना आपण गूळ वितळवून केलेत ना कोणताही प्रॉपर पाक करून अगदी जास्त वेळ लावून केलेले नाही आहेत बरं का. अगदी सोपी आणि झटपट होणारी लाडवाची रेसिपी आहे. अजिबात गूळ न वितळवता बनवलेले लाडू आहेत. चला तर मग कसे बनवले ते पाहूयात. तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी इतके तीळ घेतलेले आहेत. बाजारातून तीळ आणताना अशा ब्राउनिश रंगाचे गावरान तीळ आणायचे, म्हणजे हे खूप चवीला छान लागतात. एक मोठी वाटी तीळ असेल तर त्याच्यापेक्षा एक छोटी वाटी शेंगदाणे घ्यायचे. मी शेंगदाणे अगोदरच असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. एक पॅन ठेवून घेतला आणि याच्यामध्ये तीळ घालून घेतले. आता तीळ एकदम तडतड उडेपर्यंत अजिबात भाजायचे नाही आहेत, कारण तीळ जर जास्त भाजले तर ते कडवट होतात. त्यामुळे फक्त तीळ गरम करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर अगदी व्यवस्थित जाडे भरडे असे वाटले जातील. थोडेसे असे मंद आचेवरती फक्त गरम करून घेऊयात तीळ. 1 मिनिटभरात तीळ छान असे भाजले जातात. हे लाडू जरी झटपट होत असले तरी चवीला खूप छान लागतात. चवीला अप्रतिम असे टेस्ट देतात. त्यामुळे या संक्रांतीत नक्की करून पहा. चला तर मग 1 मिनिटभर छान असे गरम करून तीळ घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये हे तीळ गॅस बंद करून थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता या तिळातले एक 4 टीस्पून इतके तीळ मी बाजूला काढून घेते, कारण मिक्सरमध्ये जाडे भरडे हे उरलेले तीळ आपण वाटून घेणार आहोत. त्यामुळे हे तीळ वरून त्या मिश्रणामध्ये घातले की अगदी खाताना लाडू मध्ये मध्ये हे तीळ आले की खूप छान लागतात. तीळ भाजून झाले, पॅनमध्ये थंड करायला ठेवून दिले. आता ज्या वाटीने तीळ घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी इतका गूळ घेतलेला आहे मी. जेवढे तीळ तेवढाच गूळ, एवढं प्रमाण लक्षात ठेवायचं. आता काही तामझाम करायची गरज नाही आहे. तीळ थंड झाले की लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे. असे पूर्ण थंड झाल्यानंतरच कुरकुरीतपणा येतो तीळ गरम केल्यामुळे आणि लाडू खमंग लागतात. शेंगदाणेही छान असे भाजून घेतलेले आहेत, तेही याच्यामध्ये घालून घेऊ. अगोदर तीळ आणि शेंगदाणे मिक्सर अर्धा मिनिटभर थांबवत असे जाडे भरडे वाटून घ्यायचे. फार फाईन अशी बारीक पावडर याची करायची नाही. असं हे वाटून घेतल्यानंतर थोडं मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालायचा 1 वाटी घेतलेला गूळ. हा गूळ सगळा घालून घेते. फक्त गूळ बारीक असा चिरून घ्यायचा किंवा किसणीने किसून घेतला तरीही चालेल. गूळ घातल्यानंतर चमच्यानी तीळ, शेंगदाणे आणि गूळ असा मिक्स करून घ्यायचा. मिक्सरला आता हे सगळं व्यवस्थित फिरवून घेऊयात. पाहू शकता मिश्रणाला स्टेक्चर किती छान आलं आहे. या पद्धतीचं स्टेक्चर यायला हवं. एका भांड्यात काढून घेते आणि हे सगळं मिक्स करून लाडू बांधून घ्यायचे आहेत. असं स्टेक्चर आपल्या मिश्रणाला जेव्हा प्रमाण व्यवस्थित झालं असेल त्यावेळेलाच येतं बरं का. 1 वाटी तीळ तर 1 वाटीच गूळ घालायचा. आता 4 टीस्पून इतकं तीळ बाजूला काढून ठेवलं होतं तेही याच्यामध्ये घालून घेतलं. तुम्हाला फ्लेवरसाठी जर विलायची पावडर किंवा जायफळ घालायचं असेल यामध्ये तरी चालेल, परंतु आमच्याकडे असेच तीळ, गूळ, शेंगदाण्याचे लाडू फार आवडतात माझ्या मुलींना, त्यामुळे मी असेच बनवते. सगळं हे मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे. लाडू बांधायला गेलं की पटकन वळला जातोय, म्हणजेच मिश्रणाचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे. या पद्धतीने सगळे लाडू वळून घेऊयात आपण. शेंगदाण्याचे थोडे मोठे मोठे तुकडे, अक्के घातलेले तीळ, गुळाचा गोडवा, अतिशय रुचकर असे होतात हे लाडू. या पद्धतीने छोटे छोटे लाडू मी बांधून घेते. तिळाचे लाडू हे छोटेच बांधले जातात, जेणेकरून देण्यासाठीही अगदी पटकन छोटे छोटे लाडू देता येतात आणि तीळ जास्त प्रमाणात एकाच वेळीला खाल्ला जात नाही. त्यामुळे तिळाचे लाडू असे छोटे छोटेच बनवायचे.
वरून 4 चम्मच तीळ घातल्यामुळे तीळ अगदी व्यवस्थित वरती दिसली जात आहेत. एक लाडू मी तुम्हाला बांधून दाखवला, आता दुसराही एक बांधून दाखवते. या पद्धतीने रेसिपी अगदी सोपी, सरळ आणि छान आहे. बिना तामझामची अगदी 10 मिनिटात तयार होणारी आहे. त्यामुळे ही रेसिपी तर करायलाच हवी, नाही का? तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायलाही अजिबात विसरू नका. या पद्धतीने सगळे लाडू मी छोटे छोटे बनवून घेणार आहेत. इथे मी 2 लाडू तुम्हाला वळून दाखवले. व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे मी सगळे लाडू वळल्यानंतर दाखवते. आता तुम्हाला पाहू शकता किती सुबक, छान आणि एकदम गोलाकाराचे झालेले आहेत. मिश्रण व्यवस्थित झाल्यामुळे झटपट असे लाडू आपले रेडी झाले. या संक्रांतीला या पद्धतीने जर तुम्ही माझ्या पद्धतीने लाडू केले तर ते कसे झाले हेही मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब ही जरूर करा. अशाच नवनवीन रेसिपी अजूनही चॅनलवरती उपलब्ध आहेत, त्याही जरूर पहा. तर सगळे लाडू आपले रेडी झालेले आहेत. किती सुंदर दिसत आहेत ना, खायलाही खूप चवदार आणि टेस्टी आहेत. तुम्ही कधी करताय मग ही रेसिपी? तुमची रेसिपी करून झाली की कमेंट करायला अजिबात विसरू नकात बरं का. लाईक, शेअर, सबस्क्राईब. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. सगळे लाडू इथे मांडलेले आहेत मी. एक लाडू तोडून दाखवते. टेक्स्चर किती छान आलेला आहे पाहू शकता. मऊसूत झालेला आहे. तोडल्यानंतर आतमध्ये तीळ किती मस्त दिसत आहेत. अगदी पाहता क्षणी खावेसे वाटणारे लाडू तयार झालेले आहेत आपले. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मस्त असे लाडू रेडी झालेले आहेत. बाय.